चला सहकार्य करा निश्चित सातत्यानं मित्रांनो. स्ट्राइक एंड वरती बबलू पाटील आपण पाहतो, नॉन स्ट्राइक एंड वरती रणजित फराडे छान्ना आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंड वरती. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय टावरे. आयोजकांनी निश्चित ती सूचना दिलेली नाहीये. आयोजकांनी सांगितले तुम्हाला फक्त त्या कुशल मोमेंटला तुम्हाला कुणाला वापरायचंय त्याला आपण वापरू शकाल, फक्त वेळ वाचवा आणि सामना कंटिन्यू करा. चला अक्षय यावेळेस आपण तयार होत असताना पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅक स्ट्राइक बबलू पाटील इथे सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती षटकार. बास उपटूच भयानक चढली. शियम कार्यक्रम झाला काय झाला दुधी 16 आणि तिथे मात्र हा षटकार जातो आउट ऑफ. इथे मात्र निश्चित झालाय सर्व गोळा. मैदानाच्या आतमध्ये हा षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने संघाचं खातं बबलू पाटील ओपन केलंय. 5-6 चेंडूमध्ये 4 षटकार जर आले तर संतोष शेठ नागवडे यांच्या माध्यमातून. आणि यावेळेस देखील अजून एक इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय रे काय खाला, भयानक कार्यक्रम झाला. जसा बॉल बॅटवर आला तसा मात्र हानग सगळे पहिली बारी कार्यक्रम ओके केला. षटकार मात्र बबलू पाटीलचा एकदम भारी. तिथे हा चेंडू आउट ऑफ फार. तिथे देखील षटकार आला. लागोपाठचा हा दुसरा षटकार. संघाची धावसंख्या 12 तर बनली गेली आहे. अगदी आपण पाहू शकाल. चला माझ बॉल आलाय मला वाटतं. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. त्यामध्ये कुठल्याही चेंडूवरती म्हणजे अजून 2 जरी षटकार आले तर निश्चित संतोष शेठ नागवडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स ज्यांच्या माध्यमातून बबलू पाटील यांच्यासाठी 5,000 रुपये रोख रक्कम. भयानक कार्यक्रम. आता सोन्याला बाजार कमी पण काय सांगायचं षटकार आले जास्त. भयानक कार्यक्रम. लसूण पण झाला स्वस्त पण षटकार जास्त. इथे काय घडणार. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. येणार का या सुपर ओव्हर मध्ये काय सांगायचंय. तिकडे बॉलर जोमात आली इकडे काय सांगायचंय भयानक गडी कोमात. तिथे पाहिलं जाईल. इथे मॅच मध्ये हा ट्विस्ट आलाय कारण सुपर ओव्हर झाली गेली. पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सुपर ओव्हर म्हणजे तिचा अर्थ जरूर आपण सांगू. फटका इथे जरूर खेचून काढलाय बबलू पाटील यांनी. एक सिंगल तर घेतली गेली. क्षेत्ररक्षक फंबल. घुमाय लागला कार्यक्रम. काय सांगायचं आहे श्याम बबलू पाटील एकदम पिसाला बाबा. काय सांगायचं मिरच्या आणा उतारा करायला. भयानक कार्यक्रम. इथे पहा कमालीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बबलू पाटील ज्यांच्या माध्यमातून केली जाते. हा चौकार आलाय. फिल्डर धावला पण काय सांगायचं त्याला देऊ नाही पावला कारण तिथे बॉल मिसफील्ड मध्ये जाऊन पोहोचला. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या बनली गेली 14 16 धावा. काय सांगायचं आहे भयानक कार्यक्रम. आवाज दे का आता. एलबीची विकेट नाही एलबीची विकेट नाही म्हणजे आता शिंडी जाऊ नाही मुंडी जाऊ. इथे पहा एक सिंगल. स्ट्राइक मात्र थोडीशी बदलली गेली. रणजित फराडे यावेळेस स्ट्राइक एंड वरती. धाबा धाव फलकावरती बनल्या गेल्यात. अगदी आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या 17 बनली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. मला वाटतं अजूनही घ्या सुपर ओव्हर मधले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर. काय सांगायचं आहे भयानक धावला पण त्यालाही नाही देऊ पावला. नाही इलाज झाला. पहा बबलू पाटीलला स्ट्राइक आपल्याकडे घ्यायची होती त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी रिस्क घेतली नाहीये. एक सिंगल आली. 18 बनल्यात. शेवटचा चेंडू मला वाटतं शिल्लक असेल. यस शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता या सुपर ओव्हर मॅच मध्ये शेवटच्या बॉल मध्ये टार्गेट किती सेट होणार. अक्षय टावरे त्याच्या समोर तेवढाच ताकदवार आणि नामांकित खेळाडू बबलू पाटील. काय सांगायचं आहे श्रम कार्यक्रम झाला ना. सकारामला उलट्या झाल्याने बिनकामाच्या तुकारामला सलाईन लागल्या. तिथे पहा बघता बघता शेवटचा चेंडू डॉट आलाय. आता मॅच मध्ये जर पाहिला सुपर ओव्हर पहिली इनिंग झाली गेली. त्या पहिल्या इनिंग मध्ये धावा बनल्या गेल्यात 18 आणि या आता दुसऱ्या डावामध्ये बनवायचे आहेत 19 धावा.
केपी क्लासिक या टीमला. चला लगेच क्षेत्ररक्षण करणारी टीम आता आपण लगेच मैदानात दाखल व्हायचे. जास्तचा वेळ न घेता आपण लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला अजूनही मला वाटतं 2 सामने कव्हर करायचे आणि 3:30 बरोबर वाजलेले आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती केली जाते की कुठल्याही प्रकारे जास्तचा वेळ न घेता आता लगेचच क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. चला सहकार्य करा. अगदी सुपर ओव्हर फार महत्वाची, कारण तिथे 18 बनल्या आहेत, आता बनवायचे आहेत 19. 6 चेंडू म्हणजे सुपर ओव्हर. मला वाटतं कालच्या दिवसामध्ये देखील 3रीच मॅच सुपर ओव्हर आणि आजच्या दिवसामध्ये देखील 3रीच मॅच. काल डबल हे आज नकार तुम्ही पुकारा असं करू दन कराल. एक तर काय माहिती आहे का, हार्बर बाजूला करा, वटाण बाजूला करा, काही करा, कसाही करा, पण सेफ करा. कारण की वेळ आपल्याकडे फार कमी राहत चाललेला आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये जर पाहिला तर निश्चित सूर्य लवकर अस्ताला जात असतो, त्यामुळे निश्चित कुठल्या खेळाडूला खऱ्या तर निश्चित अंधाराचा सामना करावा लागेल. त्यामुळे शक्यतो आपल्याला जेवढा वेळ आपल्या हातामध्ये आहे तेवढाच वेळ आपल्याला पुरेल ह्या हिसाबात आपण वेळ वापरा. चला अगदी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच केपी क्लासिक क्रिकेट क्लब शिरूर आपली सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि अगदी होम ग्राउंड आहे, रोज सकाळी याच ग्राउंडवरती त्यांची प्रॅक्टिस असते. आता ती प्रॅक्टिस आपल्याला कशा प्रकारे यशापर्यंत पोहोचवेल, कारण की आपलीच खेळपट्टी आपलंच ग्राउंड. आणि यावेळेस मला वाटतं संघाचे महत्वाचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय टावरे आणि त्याच्या साथीला पप्पू तोडकर. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मित्रांनो निश्चित अगदी सुपर ओव्हरचा हा दुसरा डाव आपण पाहणार आहोत. चला लगेच चेंडू चॉईस करा. महाराष्ट्र पोलीस आणि त्याचबरोबर LCB क्राईम ब्रँच मध्ये आदरणीय कार्यरत असणारे कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी आदरणीय राजू मोमीन सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर मी राजू मोमीन सरांना विनंती करेल, मी आदरणीय अण्णा कदम सरांना विनंती करेल. अण्णा कदम सर या. सन्मान आपण या ठिकाणी करतोय. शिवाजी दादा बनकर या, बनकर साहेब या. खोडदे साहेब पण आले असते, पण आता मॅच चालू आहे. आदरणीय शिरूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय यशवंतदादा पाचंगे, शिरूर तालुका क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष दादा या. अण्णासाहेब कदम, त्याचबरोबर प्रवीणजी गायकवाड साहेब, डॉक्टर प्रवीण गायकवाड साहेब या. राजू मोमीन सरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी आहेत LCB क्राईम ब्रँच आदरणीय राजू मोमीन सर यांचा सन्मान यशवंत दादा पाचंगे दादांचे शुभ असे संपन्न होते. रॉयल ट्रॉफीचे सर्व आदरणीय विशाल गायकवाड सर आहेत आणि संपूर्ण कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी. सर्वांना मानाचा सलाम आणि सर्वांना जय हिंद. थँक्यू. ओव्हर टू कॉम बॉक्स योगेश बाग सर. हेच निश्चित अगदी संतोषी नागवडे ज्यांच्या माध्यमातून अक्षय टावरेसाठी देखील प्रत्येक षटकारासाठी 500 बक्षीस राहणार आहे. यावेळेस जाऊया. बस फिल्डिंग गड्यांना बरी केली, काय सांगायचं त्यांना. मस्त बाळा फिल्डिंग मस्त झाली, पण असं गुडगं नको, खालती खडे आहात, मग थंडी पडेल, मग काय सांगायचं. चांबडी जिल्हा वापात भयानक. जाऊया. इथे संघाचा श्री गणेश होत असताना पाहायला मिळाला आहे. 19 धाब्यांचा पाठलाग करायचंय. पहिलाच बॉल त्यावरती आणि ते अक्षय टावरे ज्याच्यासाठी संतोष नागवडे ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 आणि संघाचे संघ मालक किरण पवार ज्यांच्या माध्यमातून देखील 500चं पारितोषिक आहे. ओहो इथे काय होणार. ओहो खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका इथे हवेत. क्षेत्ररक्षक
बाप्पा काय सांगायचं आहे, भयानक कार्यक्रम केला. जसा बॉल व तोटका सारखा धावला तसा कार्यक्रम केला. पिशीत पिशी पिशीत पिशी पिशीत पिशी कॅच धरली कशी, तिथे विकेट. योगेश वाघ सर, तुम्ही म्हणले पिशी 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 झेल घेतला कशी ना, पण गोलंदाजला किती खुशी. सचिन उर्फ चंदन मामा कुरुंदरे ज्यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. अमोल गागरे ज्यांनी जर सामना जिंकवला तर पारनेर फायटर्स ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक अमोल गागरेसाठी. आणि एकूण दोनही पारितोषिक म्हटले तर 2000 रुपये. अगदी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आता कुठेतरी पहिलीच विकेट तर गमावली गेली, परंतु अमोल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताच त्याच्यासाठी पारितोषिकांचा वर्षाव चालू झाला गेलाय. समोर गोलंदाज आपण पाहू शकाल रणजित, पाहू शकाल फुलटॉस बॉल, पण काय झालं कसपटला. भयानक कार्यक्रम झाला. म्हणजे काय माहिती का, सुपलाचा वापर कमी झाला आणि युरिया त्याच्यात मध्ये जास्त पडला, करपटण्यात आला. तिथे पहा आता शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी मला वाटतं 3 चेंडू, यस 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धावेंची गरज आहे. म्हणजे 3ही षटकार टोकावे लागतील. हो, आणि क्षमता देखील आहे. फलंदाज आपण पाहू शकाल पप्पू तोडकर, त्याच्याकडे क्षमता आहे. मगाशी बबलू पाटील समोर आव्हान होतं सुपर ओव्हर पर्यंत जाण्यासाठी. आता संघाचा महत्वाचा खेळाडू पप्पू तोडकर ज्याच्या समोर देखील आव्हान आहे, कारण षटकार हॅट्रिक कंप्लीट करायची आहे. इथे केली जाईल का, पहिल्या जाईल. मॅच महत्वाची आहे. चला वेळ वाचवा, सामना महत्वाचा आहे. शेवटचे 3 चेंडू 17 बनवायचे आहेत, 16 बनल्या तर पुन्हा, परंतु पाहावं लागेल काय होते. थोडस जर पाहिला वेळ वाचवणं बंधनकारक राहील मित्रांनो. चला थोडीशी घाई करा. काल सुपर ओव्हर देखील मला वाटतं झाली होती. काय सांगायचं आहे, रट्टा मारला पण जरासा कुपोषित आला. म्हणजे काय झालं, प्लस पोलिओ दिला पण काय झालं, खाता पेता वाळला. इथे फटका जरूर सजवला परंतु हवा तो फटका नाही आला. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची धाव न घेतली आहे. आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावेंची गरज आहे 17. 2 चेंडू 17 धावा. 2 चेंडू 17 धावा बनवायचे आहेत. 2 चेंडू 17ची आवश्यकता असताना सीएम कार्यक्रम झाला. डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला. काय सांगत आहे, सामना आता शेवटच्या मोमेंट वरती येऊन पोहोचलाय. कारण आता चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावेंची गरज आहे 11. 1 चेंडू 11ची गरज. नेक्स्ट टीम आपण रेडी राहायचंय. क्षेत्ररक्षणासाठी वेळ कुठल्या प्रकारे खर्च करायचा नाहीये. यावेळेस देखील मोठा फटका. काय सांगायचं आहे, क्षम कार्यक्रम झाला. गडी मात्र मजबूत बिलगला, पण शेवटला काय सांगायचं आहे, गडी उपाशी आला. कारण की फटका चांगला परंतु तितकाच चांगला प्रत्युत्तर. पप्पू तोडकर एकटा झुंज दिली. आणि आपण पाहू शकाल सन्मान्य श्री संतोष नागवडे ज्यांच्या माध्यमातून बबलू पाटील ज्यांच्यासाठी 500 रुपयाचं प्रति षटकामागे पारितोषिक होतं. तर 4 षटकार आले, अर्थात 2000 रुपयाचं पारितोषिक. मी विनंती करेल बबलू पाटील यांना विनंती करतो या अगदी आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. अगदी आपण पाहू शकाल SS टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे सर्व अर्थात सन्मान्य श्री संतोष नागवडे ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं. आणि निश्चित 4 षटकार आलेत आणि ते 4 षटकार म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक बबलू पाटील यांना जे मात्र दिलं जाईल. मी बबलू पाटील यांना विनंती करेल या आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण करणारी नेक्स्ट मॅच, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लगेचच दाखल व्हायचं मैदानात. विनंती आहे
नेक्स्ट मॅचची क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लगेचच मैदानात दाखल व्हा. आणि दोन्ही टीम पैकी कुठल्या ना कुठल्या एका टीमला शेवटचा सामना खेळायचा, त्यामुळे आपल्याला विनंती असेल. आणि मी बबलू पाटील यांना विनंती करतो या आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. अतिशय चांगला खेळ राहिला. बघता बघता जर पाहिलं त्यांच्या बॅटमधनं 4 षटकार आले आणि बघता बघता त्यांच्या बॅटिंग वरती पूर्ण शिरूरकर सातत्यानं प्रेम करत असतो. आज देखील जर पाहिला SS टूर्स अँड ट्रॅव्हल्स सन्मान्य श्री संतोष शेठ नागवडे यांच्या माध्यमातून अगदी 2000 रुपयाचं पारितोषिक बबलू पाटील यांना दिलं जातं. मी बबलू पाटील यांना विनंती करेल आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी लगेचच आपण संपर्क साधा. चला बबलू पाटील चला. त्यानंतर या सामन्यात